पुण्यामध्ये सर्वांचं स्वागत। राष्ट्रपती पदकाने ज्यांना सन्मानित केलेला आहे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर सर यांचा गौरव समारंभ पुण्यामध्ये आयोजित करण्यात आला होता। त्यामध्ये सर्व राजकीय पक्षातील जे पदाधिकारी असेल ते देखील यावेळी उपस्थित होते। सर्व पुणेकरांच्या वतीने तसेच राजकीय पक्षातील सर्वच पदाधिकारी त्यांचे मित्रपरिवार यांच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता। हा सोहळा नक्की कसा पार पडला याविषयीची अधिक माहिती घेऊया। राष्ट्रपती पदकाने सन्मानित सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर सेवानिवृत्त झाले। त्यांनी आजवर केलेल्या कार्याचा गौरव व्हावा यासाठी सतीश गोवेकर सेवापूर्ती गौरव समिती नेमून त्यांचा गौरव समारंभ घेण्यात आला। सतीश गोवेकर यांच्या सेवापूर्ती निमित्तानं पुणेकरांच्या वतीनं केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते हा भव्य नागरी सपत्नीक सत्कार करण्यात आला। यावेळी अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी स्वागत प्रास्ताविकात नागरी सत्कार करण्यामागची भावना व्यक्त केली। उपस्थित मान्यवरांनी सतीश गोवेकर यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला। सतीश गोवेकर सेवापूर्ती गौरव समिती समन्वयक बाळासाहेब दाभेकर, अंकुश अण्णा काकडे, दत्ता सागरे, प्रमोद घाडगे, अजित दरेकर, बाळासाहेब बोडके, ॲडव्होकेट मंदार जोशी, संदीप खर्डेकर, बापूसाहेब भेगडे, निरंजन दाभेकर, राजेश एनपुरे, संजय उभे, धनंजय वाडकर, तुषार पाटील, अशोक एनपुरे, मिलिंद कुलकर्णी, गणेश मंडळाच्या वतीनं महेश सूर्यवंशी, ढोल ताशा महासंघाचे पराग ठाकूर आदींच्या सहकार्यानं हा सोहळा घेण्यात आला। यावेळी शर्मिला गोवेकर, राज्याचे माहिती आयुक्त मकरंद रानडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख संजय मोरे व गजानन थरकुडे, शिवसेनेचे शहर प्रमुख अजय भोसले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ॲडव्होकेट मंदार जोशी, परशुराम वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केलं तर अजित दरेकर यांनी आभार मानले। जो साधारण 20 वर्ष मी जाऊन येऊन असं काम करत असतो, पण पुण्यानं मला जितकं प्रेम दिलं तितकं प्रेम मला कुठे मिळालं नाही आणि पुणेकरांच्या याबद्दल मी राहणारच आहे। आता कुठल्या राजकीय पक्षाच्या बऱ्याच लोकांनी मला सांगितलं, पण राजकीय क्षेत्रामध्ये काम करायचा मला इंटरेस्ट नाही, पण सामाजिक क्षेत्रामध्ये जे काय आपल्याला काम करायचं आहे त्या कामामध्ये मी निश्चित सहभागी होईल आणि पुणेकरांनी जरा जे मला हे प्रेम दिलेलं आहे त्याचं उत्तराय होण्यासाठी जे काय करणं आवश्यक आहे ते नक्की करेल। आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात मोठ्या प्रेमानं, इतका वेळ खूप वेळ ऐकून घेतलात आम्हाला सगळ्यांना, त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो। एक गोष्ट राहिली सांगता या सगळ्या प्रवासामध्ये माझी पत्नी शर्मिला गोवेकर हिचा खूप मोठा सहभाग आहे आणि माझी पत्नी कोल्हापूरला शिवाजी पेठेतली आहे, त्यामुळे तुम्हाला बाकी ज्यांना शिवाजी पेठ माहीत आहे त्यांना काय सांगायची गरज नाही, शिवाजी पेठ म्हणजे काय प्रकार आहे। त्यामुळे माझी पत्नी शिवाजी पेठेत राहणारी आहे, मी सोमवार पेठेत राहत होतो, त्यामुळे शिवाजी पेठ ज्यांना कोल्हापूर माहीत आहे, ज्यांना शिवाजी पेठ माहीत आहे का भाऊना माहीत आहे, भाऊ येतात तिकडं, तर ती शिवाजी पेठ असल्यामुळे ती स्वतः खंबीर आहे। मला मुलांच्या पालन पोषणामध्ये वाढीमध्ये माझी कधी तिला आवश्यकता म्हणजे मी हे जाणवली नाही, तिने स्वतः सगळं त्या कर्तृत्वानं दोन्ही मुलांना इंजिनियर केलेलं आहे। आज दोन्ही मुलं माझी व्यवस्थित आहेत, ते सगळं कर्तृत्व तिचं आहे आणि मला इथंपर्यंत पोहोचवण्यामध्ये तिचा खूप मोठा म्हणजे जास्त सहभाग आहे, हे मला मान्य करायला काहीच अवघड वाटत नाही। पूर्ण घराचं सांभाळणं हे तिनं केलेलं आहे, याबद्दल मी तिचं देखील या ठिकाणी या माध्यमातून आजपर्यंत कधी असं बोलायला मिळालं नव्हतं, पण या माध्यमातून तिचे आभार मानतो आणि यापुढे मी तिला काहीतरी आनंद देऊ शकतो असं वाटते मला। तर इथं बोलून मला वाटते मी माझं भाषण संपवतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आपण या इतक्या चांगल्या सत्काराबद्दल आभार मानतो, धन्यवाद मानतो। आणि आमचे मित्र सतीश गोवेकर साहेब सहाय्यक आयुक्त पुणे यांनी सगळ्या मित्रांकरता खूप मदत केली, म्हणून पहिल्यांदाच पोलीस खात्यात असा सर्वपक्षीय कार्यक्रम आम्ही आयोजित केला आणि या कार्यक्रमाला सर्व पक्षाचे लोक आणि आमचे मित्रमंडळी आले, त्यांना माझ्याकडून शुभेच्छा। आयुष्यातली 36 वर्ष ज्यावेळेस माणूस एखाद्या सेवेमध्ये घालवतो आणि त्याच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम
पुणे शहरातली सर्व पक्षाची मंडळी ज्यावेळी एकत्रित येऊन करतात, याला काहीतरी विशेष महत्व आपण खऱ्या अर्थाने प्राप्त करणं गरजेचं आहे. सत्कार्य करणाराचा सत्कार आपण या ठिकाणी करूया. आपल्या संपूर्ण जीवन क्रमामध्ये खऱ्या अर्थानं पोलिसाचा वेश जरी परिधान केलेला असला तर माणुसकीचं एक नातं त्याच्या अंतर्मनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये सातत्यानं होतं. अशा एका व्यक्तीचा सत्कार आपण करावा ही भावना आमच्या सगळ्यांची होती आणि या भावनेच्या आधारावरच आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. मनुष्य आपल्या जीवनक्रमामध्ये कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये सातत्यानं काम करत असतो. या ठिकाणी मकरंद रानडे साहेबांचा देखील मला उल्लेख करायचा आहे. पोलीस खात्यामधले एक चांगले अधिकारी, आता सध्या राज्य माहिती आयुक्त म्हणून ते काम पाहत आहेत. म्हणजे पुणे शहराला काही असे अधिकारी मिळून गेले की ज्यांनी समाजाशी आपल्या जीवनामध्ये नाळ जोडण्याचं काम आपल्या जीवनक्रमामध्ये खऱ्या अर्थाने केलं. म्हणजे कोल्हापूरच्या मातीशी प्रामाणिक असणारा एक माणूस पोलीस सेवेमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं मनुष्याशी आपलं एक वेगळं नातं निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. नाही तर पोलिसांजवळ जाण्याचं लोकांना थोडंसं वाईट वाटतं, लोक जास्त जवळ नको जायला पोलीस. परंतु एवढं नातं त्यांनी प्रत्येकाशी आपल्या आयुष्यामध्ये जोडलेलं आहे गोवेकर साहेबांनी, की प्रत्येकाला असं वाटतं की नाही माझ्या जवळचे बरं का गोवेकर साहेब, नाही माझं खूप प्रेम आहे बरं का गोवेकर साहेबांवर. हे कधी होऊ शकतं? कारण की अंतर्मनातले ऋणानुबंध ज्यावेळी एकमेकाशी जोडले जातात त्यावेळी अशा व्यक्ती आपल्या जीवनक्रमामध्ये एकत्रित येतात. आणि योगायोग कसं आहे बघा, मुरली अण्णाच्या हस्ते हा सत्काराचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. कारण की आमच्या सगळ्यांचा आग्रह होता की आपल्या देशाचे मंत्री या कार्यक्रमाच्या निमित्तानं असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मुरली अण्णांचा त्यांचा देखील जिव्हाळा खूप जवळचा आहे. या संपूर्ण प्रवासामध्ये जो मनुष्य आपल्या जीवनक्रमामध्ये काम करतो, राष्ट्रपती पदक ज्यांना आपल्या शौर्याचं खऱ्या अर्थानं मिळतं, त्याची स्तुती सुमनं जपण्याकरता आज आपण सगळेजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. आणि या सगळ्या प्रवाहामध्ये रिटायरमेंट म्हटलं की माणूस काय वाटतं, सर आता तुम्ही रिटायरमेंट झाला तर मला काय पुढचं काम नको, माझं आपलं सुखी कुटुंब मी पाहतो. परंतु साहेब या गणपतीला तुमची आठवण सगळ्यांना आल्याशिवाय राहणार नाही. कारण मागच्या वर्षीचा गणपती उत्सव हा तुमच्यामुळे व्यवस्थित पुणे शहरातला झाला. मी आपल्याला मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो. कारण की तुमच्यासारखी मंडळीच खऱ्या अर्थाने गणपती मंडळाशी एक वेगळं नातं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे नातं तुमचं आयुष्यभरासाठी आणा, नुसतं सेवेपुरतं मर्यादित तुमचं आमचं नातं नाही. जोपर्यंत आपण या जगामध्ये हयात आहोत तोपर्यंत हे सगळं नातं आपलं आयुष्यभरासाठी टिकणारच आहे. आणि एक मित्रत्वाचं नातं तुम्ही जपण्याचा प्रयत्न आपल्या आयुष्यामध्ये करत असताना म्हणजे संसाराचं सगळी जबाबदारी घेऊन देखील पोलीस खात्याची जबाबदारी आपण घेत असताना म्हणजे खाक्या वर्दीतला माणूस हा माणूस की कशा पद्धतीने जपतो हे तुमच्याकडनं शिकण्यासारखे आहे. आणि सर्व पक्षाची ज्यावेळी अध्यक्ष मंडळी या व्यासपीठावर ज्यावेळी एकत्रित येतात म्हणजे एवढी माणसं तुम्ही ज्यावेळी जोडता ना तर आम्ही एकमेकांची कधी कधी तोंड देखील बघत नाही. परंतु असं न घडता आज सगळेजण आणि तुमच्या निमित्तानं आम्ही आज एकत्रित आलेलो आहे. परंतु आमच्या अंतर्मनामध्ये काही असे कुठले भेदभाव नाही. जरी आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे अध्यक्ष जरी असलो तरी आमच्या आयुष्यातले 35 वर्ष आम्ही देखील एकत्रित काम केलेलं. त्यामुळे हा वेगळा तो वेगळा असं काही नाही. परंतु ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितले की माणसाने माणसावरती प्रेम करायला पाहिजे आणि हे प्रेमाचं नातं अखंडितपणे टिकवण्याचा प्रयत्न आजच्या या दिवसाच्या निमित्तानं आम्ही सगळ्या मंडळींनी आज गोवेकर साहेबांचा सत्कार होणं, कारण त्यांनी जे काम आपल्या जीवनक्रमामध्ये केलेले अनेक गुन्हेगारांना धडा शिकवण्याचं काम आपल्या आयुष्यामध्ये केले. परंतु वचक जरी असला तरी काही गुन्हेगारांना सुधारण्याचं काम देखील त्यांनी आपल्या जीवनक्रमामध्ये केले. याला आपण विशेष महत्व दिलं पाहिजे. म्हणजे त्यांनी आपल्या जीवनक्रमामध्ये कधी कोणावरती खोटी केस केला असं मला वाटत नाही. चांगलंच काम करणारा हा माणूस आपल्या जीवनक्रमामध्ये हजारो लोकांशी एक वेगळं नातं जपण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या जीवनक्रमामध्ये केलेला आहे. आणि अशा माणसाचा गौरव समारंभ आज या ठिकाणी होतोय. सगळी मंडळी आम्ही ज्यावेळी एकत्रित आलो त्यावेळी आम्हाला वाटलं की नाही या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुरली अण्णा आणि चंद्रकांत दादा पाटील असणं देखील गरजेचं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं पोलीस सेवेमध्ये आपण काम केलेले जे आहे त्या शौर्याची गाथा जपण्याचा प्रयत्न आपण आपल्या जीवनक्रमामध्ये सातत्याने 36 वर्षामध्ये साहेब आपण केलेलं आहे. आणि हे काम नुसतं असं झालेलं नाहीये. त्यावेळी तुम्हाला मदत करणारी मंडळी ही
सर्वसामान्य माणसामधली देखील होती. जे पोलीस खात्यामध्ये एकटा पोलीस काही काम करू शकत नाही. त्याला असणारी जी माहिती मिळते ती सर्वसामान्य माणसाच्या जपणुकीमुळे चांगल्या पद्धतीची माहिती तुमच्यापर्यंत निश्चितपणे मिळू शकते. मकरंद रानडे सरांचं देखील आमच्या मंडळींचा खूप चांगला परिचय. पुण्यासाठी त्यांनी खूप चांगलं काम केलं. म्हणजे गणपतीमध्ये मकरंद रानडे सरांची देखील आठवण येते. त्यावेळी डीसीपी म्हणून ज्यावेळी त्यांनी काम केलं, एसीपी म्हणून काम केलं या शहरामध्ये, अशी माणसं आपल्याला मिळत नाहीत. सध्याच्या पोलीस खात्यामध्ये पुणे शहरामध्ये नक्की काय चाललंय काही समजत नाही. परंतु या सगळ्या संपूर्ण प्रवासामध्ये आपलं जीवनक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वसामान्य माणसाला बरोबर घेऊन जाण्याचं काम जो आपल्या आयुष्यामध्ये करतोय, अशा माणसाचा गौरव समारंभ आज आपण या ठिकाणी करतोय. मी भगवंताच्या चरणी अशी प्रार्थना करतो की त्याचं उर्वरित आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, आनंददायी जावं ही स्वामींची प्रार्थना करतो आणि या ठिकाणी माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी ज्यांनी पोलीस दलामध्ये जवळपास 36 वर्ष सेवा दिली. तुमचा माझा एक वेगळा गुणानुबंध असा की तुम्ही कोल्हापूरचे आहात आणि माझंही कोल्हापूरचं एक वेगळं भावनिक नातं आहे. त्यामुळं तो एक माझ्यासाठीचा एक वेगळा भावनिक मुद्दा आहे की त्या कोल्हापुरातून आपण आलात आणि राज्यभरामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये, नागपूर असेल, मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक आहे, राज्यातल्या प्रत्येक प्रमुख शहरामध्ये आपण सेवा दिली आणि प्रत्येक ठिकाणी एक चांगले अधिकारी, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणूनच आपली ओळख ही कायम आहे. फारसं राजकारणी आणि पोलिसांबद्दल समाजामध्ये चांगलं बोललं जात नाही, परंतु त्यालाही अपवाद असतात. आपल्यासारखा अधिकारी ज्याने या शहरामध्ये सुद्धा खूप वर्ष काम केलं, गुन्हे शाखेमध्ये विशेषतः आपण चांगलं काम केलं आणि असे अधिकारी आहेत की त्यांना 2 वेळा राष्ट्रपती पदक मिळालं. एक सुरुवातीच्या काळामध्ये आणि एक निवृत्तीच्या काळामध्ये. म्हणजे भारत सरकारने सुद्धा निवृत्तीच्या जवळ आल्यानंतर तुमचा सन्मान केला की इतक्या वर्षाची सेवा आपण चांगली केलीत, म्हणून की काय आपल्याला या सेवेचं कौतुक भारत सरकारनं सुद्धा केलं. खरं तर पुणेकर आपण फार कुणाचं कौतुक करत नाही अशी एक आख्यायिका आहे. पुणेकर फार कुणाबद्दल चांगलं बोलत नाहीत असंही म्हणलं जातं. पण जेव्हा इतकी सगळी मंडळी एकत्र येऊन तुमच्यासाठी जमतात, याचा अर्थ लक्षात घ्या, पुण्याचं ते काही जे बोललं जातं ते काही पुण्याबद्दलचं खरं नाही. आम्ही सगळी माणसं चांगल्या माणसाबद्दल, चांगल्या कामाबद्दल, चांगल्या व्यक्तीबद्दल चांगलं बोलतो, चांगलं वागतो, त्यांचा सन्मान पण करतो. आणि मला असं वाटतं की पुण्यामध्ये असे फार दुर्मिळ क्वचित असे प्रसंग येतात की त्यामध्ये अशा प्रकारचा, अशा स्वरूपाचा कार्यक्रम होतो. अंकुश अण्णा, आमच्या अण्णा दाभेकर, दत्ताभाऊ सागरे या सगळ्या मंडळींनी हा विचार केला की अशा व्यक्तीचा सन्मान आपण केला पाहिजे ज्याने या शहरामध्ये खूप चांगलं काम केलं. मगाशी कोणीतरी म्हटलं, मला वाटतं दीपक भाऊच म्हणाले किंवा मिलिंद कुलकर्णी, की साहेब आपली पोलीस दलातली शासकीय सेवा संपली, जरी त्याला आपण निवृत्त झालात असा जरी शब्द असला तर या शहरामध्ये खूप वर्ष आपण काम केलंय. त्यामुळे या सेवेचा शेवट म्हणजे आम्ही फुलस्टॉप नाही समजा, आम्ही त्याला स्वल्पविराम समजतो. पुढच्या काळात या शहरातल्या या सामाजिक जीवनामध्ये, या सामाजिक व्यवस्थेमध्ये आपल्यासारख्या व्यक्तीची निश्चितपणे समाजाला गरज आहे. आणि आम्ही आपल्याला तसं आव्हानही करू की पुढच्या काळामध्ये या शहरातल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये सुद्धा आपण सक्रिय राहावं, आपण काम करावं. पुढच्या सगळ्या आपल्या काळामध्ये आपलं आरोग्य उत्तम राहावं. आपण जशी पोलीस दलामध्ये राहून समाजाची सेवा केली तशी सेवा पुढच्या काळामध्ये या शहरामध्ये आपल्या हातून घडवू अशी शुभेच्छाही आपल्याला मी व्यक्त करतो, शुभेच्छाही देतो. आणि
कायमच या शहरातलं जे जे कर्तृत्व आहे, ज्या ज्या व्यक्तींनी या शहराचं नाव देशामध्ये जागतिक स्तरावरती मोठं केलं, अशी माणसं ही कायम स्मरणात राहतात. आजही आपण या सेवेमध्ये निवृत्त जरी झालात तरी आजचा कार्यक्रम, आपली सेवा हे पुणेकर निश्चितपणे लक्षात ठेवतील असा मला विश्वास वाटतो. आणि एका चांगल्या अधिकाऱ्याच्या बद्दलची कृतज्ञता भावना ही पुणेकरांची भावना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या सगळ्या आमच्या मंडळीच्या वतीने या ठिकाणी व्यक्त होतीये. आणि म्हणून आपल्याला मनापासून पुन्हा एकदा सगळ्यांच्याच वतीनं, पुणेकरांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्याला पुढच्या सगळ्या आपल्या आयुष्यासाठी सुद्धा ईश्वराला प्रार्थना करतो की आपलं आयुष्य हे निरोगी राहावं, चांगलं आरोग्य आपल्याला लाभो आणि आपल्या हातून अशीच देशसेवा, समाजाची सेवा पुढच्या काळातही घडो. त्यांच्या 36 वर्षाच्या सेवेचं सार्थक झालं असं आपल्याला म्हणता येईल. आपण गोवेकरांचा जसा सत्कार केला तसा सौभाग्यवती गोवेकरांचा देखील आपण सत्कार केलेला आहे. कारण पोलीस दलामध्ये ज्या वेळेला एक अधिकारी काम करतो किंवा एक कर्मचारी काम करतो तर त्याच्याबरोबर त्याचं पूर्ण कुटुंब खपत असतं, पूर्ण कुटुंबाचा त्याग असतो, तेव्हाच तो अधिकारी म्हणून किंवा कर्मचारी म्हणून यशस्वी होऊ शकतो. तर गोवेकर साहेबांच्या 36 वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीमध्ये मॅडम आपलाही देखील तेवढाच उत्कृष्ट सहभाग आहे आणि आपला त्यागामुळे त्यांना काम करण्याची संधी मिळालेली आहे. तर मी आपलं देखील सर्वांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो. आता आपण निवृत्त झालेला आहात तर पुणेकरांना आपण कसबा पेठेमध्ये गणपतीची मूर्ती खरेदी करायला जाताना पायी जाताना दिसले पाहिजे. शनिवार वाड्याच्या आजूबाजूच्या भेळ सेंटरला बाकावर बसून भेळ वगैरे खाताना दिसले पाहिजे. किंवा तुळशी बागेमध्ये बरोबर काही खरेदी करताना किंवा लक्ष्मी रोडवर खरेदी करताना तुम्ही दिसले पाहिजे. पोलीस दलातील जरी सेवा आपली संपलेली आहे तरी ही आपल्या आयुष्यातील पहिली इनिंग संपलेली आहे आणि आजपासून आपल्या आयुष्यातील एक सामान्य नागरिक, एक जागरूक नागरिक म्हणून दुसरी इनिंग आपली सुरू झालेली आहे. पहिल्या इनिंग ज्या तडफेने आणि ज्या यशस्वीतेने आपण पार पाडलेली आहे तशीच दुसरी इनिंग देखील आपण तेवढ्याच उत्तमपणे पार पाडाल अशी मला खात्री आहे. आणि आपण जसं म्हणतो की प्रत्येक गणवेशधारी पोलीस हा एक सामान्य नागरिक असतो आणि साध्या वेशातील सामान्य नागरिक हा देखील पोलीस असतो. तर आता तुम्ही काल आपण निवृत्तीनंतर गणवेश उतरवलेला आहे, आता एक सामान्य नागरिक म्हणून एक दक्ष पोलिसाची भूमिका आपण बजवाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि समाजाला आपल्याकडनं खूप अपेक्षा आहे, त्याच्यावर आपण खरे उतराल अशी मला खात्री आहे. आणि एक निवृत्त पोलीस अधिकारी म्हणून मला तुमचा अभिमान वाटतो आणि तुमच्या या यशाबद्दल मी आपलं हार्दिक अभिनंदन करतो. आणि ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी या शहरामध्ये चांगलीच कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचं कामकाज केलं त्या मोजक्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये या ठिकाणी रानडे साहेब सुद्धा बसलेले आणि आज गोवेकर साहेब सुद्धा त्याच पंक्तीत जाऊन बसले. गोवेकर वहिनींना विनंती आहे त्यांना सुट्टी देऊ नका. खूप वर्ष त्यांनी पोलीस खात्याला आणि या शहराला, या राज्याला दिली, त्याच्यामुळं निश्चित आता तुमच्या ताब्यात गोवेकर साहेब आले. पण एक नक्की आहे की या ठिकाणी रानडे साहेब बसले आणि गोवेकर साहेब बसले. एक खूप चांगली पिढी आता या प्रशासकीय सेवेतून पोलीस खात्यातून निवृत्त होत आहे. ही चांगली पिढी याच्यासाठी सांगेल, अलीकडच्या काळातली खूप चांगली टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे सोशल प्लॅटफॉर्म आहे, गुगल आहे, त्याचबरोबर गुन्हेगार शोधण्यासाठी GPS, या सगळ्या गोष्टी आहेत. पण मागच्या 10 वर्षापूर्वीपर्यंतचा काळ असा होता की ज्या काळामध्ये गुन्हेगार शोधणं याच्यासाठी कुठल्याच प्रकारची टेक्नॉलॉजी नव्हती. अशा काळामध्ये एखादा गुन्हा घडला, त्या गुन्ह्याचं स्वरूप बघून हा गुन्हेगार नेमका कुठला असेल, हा शहरातला असेल का शहराच्या बाहेरचा असेल, मुंबईचा असेल या राज्यातला असेल का परराज्यातला असेल, अशा प्रकारचं एकूणच त्या गुन्ह्याचं स्वरूप पाहता त्या गुन्ह्याच्या अंतिम तपासापर्यंत शोध घेणारी जी काही मंडळी होती किंवा जी नाही का चांगली आदर्श या ठिकाणी ऑफिसर्स मंडळी होती त्याच्यापैकी 2 या मंचावर बसलेली आहे. या शहराचं लोकसंख्या आज 70 लाखाच्या आसपास जाऊन पोहोचलेली. त्या काळामध्ये अशा अधिकाऱ्यांची निश्चित आपल्याला वानवा किंवा एकूणच त्या संदर्भातली कमतरता जाणवेल. इथून पुढं या अशा अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाची गरज या शहरातल्या आणि या राज्याच्या पोलीस दलाला
पोलीस खात्याचा धाक ठेवून पण चांगल्या प्रकारे काम कसं करावं, मग गुंडांवरचा धाक असेल, गुंडांवरची दहशत असेल आणि सामाजिक क्षेत्रातल्या सार्वजनिक मंडळातले आणि राजकीय क्षेत्रातल्या सर्व पदाधिकाऱ्यांशी संबंध निर्माण करून एक पुणे शहरातलं वातावरण, सांस्कृतिक शहरातलं वातावरण चांगल्या प्रकारे कसं टिकेल असं एक वेगळ्या प्रकारचं काम या दोन्ही अधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलं. आणि अशा दोन्ही अधिकाऱ्यांचा सत्कार होत असताना सर्व राजकीय पक्षातले, शहराचे पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रातले पदाधिकारी, आम्ही राजकीय पदाधिकारी या ठिकाणी आहोत. तसे आता योग येत नाही की जरी आमचे संबंध राजकीय असले त्या ठिकाणी गोड कडू आहेत, पण आता या ठिकाणी गोडच सगळ्यांनी आपले अनुभव लक्षात ठेवून या ठिकाणी एका व्यासपीठावर जमा झालोय आणि साहेबांच्यामुळे हा योग सगळ्यांना आलाय. याबद्दल असा आनंद, हा द्विगुणित आनंद या ठिकाणी होतोय. सेवानिवृत्तीच्या काळामध्ये गौरव समारंभाच्या माध्यमातून एकत्र असताना खरं तर अशा अधिकाऱ्यांच्या आठवणीमध्ये आपण रमून जातो. दोघांची फक्त एकच आठवण सांगेन आणि माझे विचार मी थांबवतो, कारण अनेक वक्त्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करायचे. ज्यावेळी गोवेकर साहेबांनी आपल्या पोलीस खात्यातील कार्यकाळ ज्या API म्हणून ज्यावेळी नानापेठ पोलीस चौकीच्या माध्यमातून त्यांनी सर्व्हिस सुरू केली, त्यावेळी आम्ही खरं तर मंडळाच्या माध्यमातून खूप लहान होतो. कॉलेज काळामध्ये त्यांनी या ठिकाणी कामाला सुरुवात केली आणि त्यांच्या सेवानिवृत्तीचा काळ सुद्धा पुणे शहरातच या ठिकाणी होतोय. ही पुणेकरांना एक नामी संधी या ठिकाणी मिळालेली आहे. आणि निवृत्तीच्या काळामध्ये राष्ट्रपती पदक अनेक वेळा संबंध आला. मंडळाची मिरवणूक असेल, राजकीय आंदोलन असतील, या प्रकारे आंदोलन करा, तुमच्यावर केसेस होतील, थोडं नम्र व्हा. अतिशय मोलाचं मार्गदर्शन साहेबांनी या ठिकाणी केलं. आणि आपण जे पुणे शहरामध्ये जे आपल्या कामातनं जे कर्तृत्व दाखवलंय ते आमच्या कायम स्मरणात राहणार आहे. मी 2-3च गोष्टींचा उल्लेख करतो. नयना पुजारीच्या केसमध्ये आपला प्रमुख सहभाग राहिला आणि त्यामुळे त्याची यशस्वीता आपल्या कायद्याच्या माध्यमातून ही राखता आली. दुसरी गोष्ट, गणपती उत्सवामध्ये आपलं जे योगदान आहे, ही गणपती उत्सवातली सगळ्यात 10 दिवस आणि मुख्य विसर्जन मिरवणूक ही अतिशय शांततेमध्ये पार पाडायची असेल तर कार्यकर्त्यांना समजवणारा एक अधिकारी लागतो. आणि तो आपल्या आणि आपल्याच केवळ रूपाने या 2-3 वर्षामध्ये हा पुणेकरांनी पाहिला. मागच्या वर्षी एक धाडसी निर्णय श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने आम्ही घेतला होता. आम्ही दुपारी 4 वाजता या मिरवणुकीमध्ये सहभागी होऊ, कारण भक्तांची जी ताटकळायची परिस्थिती यायची, वाट बघायला त्यांना लागायची आणि एकंदरीतच सर्व व्यवस्थेवर जो ताण यायचा तो ताण घालवण्यासाठी आम्ही हा एक ऐतिहासिक निर्णय घेतला होता. परंतु त्याची प्रभावी अंमलबजावणी जर कुणी केली असेल आणि त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा कोणाचा असेल तो आदरणीय गोवेकर साहेबांचा आहे. कारण स्वतः ते फील्डवर होते. सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांनी व्यवस्थित ती भूमिका पटवून दिली होती आणि त्यामुळे दगडूशेठ बाप्पांचं विसर्जन हे 8-8:30 वाजता पांचेश्वर घाटावर झालं आणि सर्व यंत्रणेवरचा ताण कमी झाला. दुसरी गोष्ट, इथं रानडे साहेबांचा एक किस्सा आधी सांगतो की श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिराला हा संवेदनशील असल्यामुळं कायम धोका हा असतो आणि तसे आम्हाला कायम मेसेज पण येत असतात आणि त्यासाठी सुरक्षा भिंतीचा प्रस्ताव हा ट्रस्टला दिला होता. आणि आज जी काही बाप्पांच्या मंदिराला सुरक्षा भिंत आणि जी काही तिथं सुरक्षा व्यवस्था जी शासनाच्या वतीने दिसते ती रानडे साहेबांमध्ये मुळे दिसते. आणि दुसरी गोष्ट, साहेब हे नुसते पोलीस अधिकारी नव्हते. सगळ्या गणपती मंडळांचा जसं गोवेकर साहेबांचा सगळ्यांशी आपलेपणाचा परिचय तसा रानडे साहेबांचा देखील होता. आणि साहेब गणेशोत्सवात सोहळं घालून गणपती बाप्पाच्या पूजेला बसायचे. असे हे अधिकारी, त्यामुळेच आपल्या सगळ्या पुणेकरांचं इतकं प्रेम या दोन्ही अधिकाऱ्यांना मिळालेलं आहे. गोवेकर साहेब, आम्ही डबल ग्रॅज्युएट झालेली मुलं खूप वेळा पाहिली, पण राष्ट्रपती पदात डबल मिळवणारा माणूस पहिल्यांदाच बघितला तो आम्ही गोवेकर साहेब आहे. एक 12 वर्ष झाली की माणसांनी तप केलं असं म्हणतात. 36 वर्ष म्हणजे 3 तपजनी पोलिसांची सेवा केली आणि सदरक्षणाय खलनिग्रहण हे ज्यांनी सिद्ध करून दाखवलं, असं जर कोणतं नाव असेल तर ते आहेत गोवेकर साहेब. खरं तर पुणेकर नेहमी असं म्हणतात की शहाण्याने कोर्टाची आणि पोलिसांची पायरी चढू नये, पण आज गोवेकर साहेबांच्या सन्मानासाठी पायऱ्या चढून एवढी जेव्हा लोक गणेश मंडळाची एकत्र येतात तेव्हा ती तुमच्या कामाची ताकद आहे साहेब आणि ते तुमच्या कामाचं कौतुक आहे. मला खऱ्या अर्थाने गोवेकर साहेबांचं कौतुक असं वाटतं
की त्यांची ओळख आहे. गेल्या 2 वर्षापूर्वी आमच्या मंडळाचं 125वं वर्ष होतं. बाळासाहेब लक्ष्मी रोडला गणपती आला, गोवेकर साहेब शेजारी होते. मला वाटलं की ते 1-2 मिनटं जास्त वाजवून देतील. त्यांनी काठीने मला असं ढकलून पुढं नेलं आणि थोडं पुढं नेऊन गेल्यावर मला म्हणले आता का वाजवत नाही म्हणले. असं जे पोलीस कार्यकर्त्यांची वागू शकतात असे फार कमी अधिकारी पुण्याला लाभले, त्यामध्ये गोवेकर साहेब आहेत. शिस्तीमध्ये त्यांनी कुणाचंही खपवून घेतलं नाही, पण त्याचबरोबर चांगल्या माणसांना रक्षण देण्याचं काम हे गोवेकर साहेबांनी केलं. आपले अकॅडमीचा पुरस्कार जेव्हा जाहीर झाला तेव्हा गोवेकर साहेब तुमच्याबरोबर माझं नाव लागलं आणि मी पण तो पुरस्कार स्वीकारला. त्यावेळेला माझी भावना अशी होती की जेव्हा आपण देवाचा गंध उगाळतो, त्याची 2 बोटांनी जेव्हा देवाला गंध रावतो, तर त्या गंधाच्या पवित्र वासाने आपलाही दिवस पवित्र होतो. तर त्या गोवेकर साहेबांच्या सत्कारामुळे माझं आयुष्य पवित्र झाल्याची भावना माझ्या मनामध्ये त्यामुळे आली. गोवेकर साहेब आज निवृत्त होत आहेत. वहिनी शेजारी बसलेल्या आहेत. वहिनीने काही विचार केला असेल, कारण 1-2-3 लांब बंदाच्या पिशव्या त्यांनी नक्की शिवून घेतल्या असतील की उद्यापासून गोवेकर साहेब आपल्या हातात येतील. पण समाजाला त्यांची नितांत आवश्यकता असल्यामुळे वहिनी ती तुम्हाला संधी मिळणार नाही. पण एक सांगतो गोवेकर साहेब, आज तुमची निवृत्ती आहे ती तुमच्या सेवेमधनं आहे, पण गोवेकर हे नाव नसून पोलिसांमधली असलेली सत्प्रवृत्ती आहे. त्या प्रवृत्तीला निवृत्ती कधीही नाही. अशा गोवेकर साहेबांना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. पूर्वीच्या काळामध्ये असे जे अधिकारी असायचे यांचा समाजामध्ये संपर्क असायचा. राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करणाऱ्या गणपती मंडळांशी असेल, सामाजिक संस्थांशी असेल संपर्क असायचा. त्यामुळे एखादी गोष्ट जर अशा अधिकाऱ्यांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सांगितली तर आम्ही सुद्धा लगेच ती मान्य करायचो. असे अधिकारी, गोवेकर साहेबांसारखे अधिकारी पोलीस खात्यामध्ये मला असं वाटतं की खूप अधिकारी अशा पद्धतीने असले पाहिजे, ज्याचा समाजामध्ये चांगला मेसेज जातो, चांगलं काम निर्माण करण्यासाठी अशा अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. साहेब, आपण पोलीस खात्यामध्ये सेवा दिली, सेवेच्या माध्यमातून समाजाला जे आवश्यक आहे ते आपण काम केलं. आज आपण आता निवृत्त होत आहे. आपला पूर्वार्ध आपण पोलीस खात्यामध्ये सेवेच्या माध्यमातून दिला. आता रिटायर्ड झाल्यानंतर आपल्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की रिटायर्ड बट नॉट टायर्ड. आणि तुमच्यासारख्या चांगल्या माणसांची सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करणाऱ्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना असं वाटतं अरविंद भाऊ की अशी माणसं ही आपल्या सोबत असली पाहिजे. मला तुमच्या 36 वर्षामध्ये घराकडं, मुलाकडं, सुनेकडं, नातवंडांकडं वेळ मिळाला नसेल, तो वेळ आपला घ्या. आपल्या तब्येतीकडे लक्ष द्या. चांगलं आपलं उर्वरित आयुष्य चांगलं हेल्थी वेल्थी अँड वाईज निघावं. आणि आज हा जो कार्यक्रम आम्हाला भाग्य दिलं ते आमचे स्नेही मोठे भाऊ बाळासाहेब दाभेकर, जे मला कळलं असते पहिल्यांदा बोलणार आहेत, भाषणसुद्धा करणार आहेत. हजारदा त्यांना आम्ही व्यासपीठ करून दिलं पण ते कधी बोलत नाहीत, फक्त डायरेक्टर म्हणून असतात. आज बाळासाहेब आम्ही आपले आभार मानतो. अजित दरेकर असतील, त्यांचा दत्ताभाऊ सागरे असतील, भाऊ असेल, आपण सर्वांनी हा कार्यक्रम आम्हाला करून, गोवेकर साहेब असेल, रानडे साहेब असेल, आणि एक सत्कार जो सांगायचा राहून गेला ते आपले राज्यमंत्री मोहोळ साहेब. निवडून ते आले पण माझ्या काही लोकांनी श्रेय मला दिला. त्या मोहोळ साहेबांच्या सुद्धा मी त्यांना सुद्धा मी खूप शुभेच्छा देतो. पुणे शहरामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये अनेक दिवसानंतर वर्षानंतर आपल्याला राज्यमंत्री मिळालं. महानगरपालिकेमध्ये असो, मी एकदा त्यांना म्हणलं होतं की एकाच टर्ममध्ये स्थायी समिती आणि महापौर पद, तर म्हणलं चंपाषष्ठीची आपण पूजा घातली असेल. आता लगेच खासदारकी आणि मंत्रीपद, आता कोणती पूजा घातली माहीत नाही. म्हणून मोहोळ साहेबांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या सर्वांना एका व्यासपीठावर आपण परत आलात, हीच पुण्याची संस्कृती आहे. या कार्यक्रमाविषयी साहेब ज्यावेळेस पुणे शहरात पहिले 94-95 साली पुणे शहरात त्यांची जेव्हा नियुक्ती झाली इन्स्पेक्टर म्हणून, सर्वात प्रथम ते आमच्या समर पोलीस स्टेशनमध्ये महात्मा संत कबीर पोलीस चौकी म्हणून तिथं साहेबांनी पहिला चार्ज घेतला. आणि तेव्हापासून साहेब आमचे मित्र आहेत. साहेबांची एक पोलीस खात्यामध्ये आदरयुक्त अशी भीती पण होती आणि सर्वसामान्यांशी एवढी मैत्री पण त्यांनी केली की आज बघा माणसाची संपत्ती आहे ना, आज त्यांच्या कार्यक्रमाला तुम्हाला दिसून आलेली. ही जी लोक, ही जी मित्रपरिवार आलाय हे साहेबांच्या प्रेमापोटी आलेलं. फक्त साहेबांना आता साहेब आता रिटायर झालेत, आम्ही साहेबांना त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. आदरणीय सतीश गोवेकर सर ACP, त्यांना जेव्हा राष्ट्रपती पदक मिळालं त्यात सर्वात मोठा आनंद मला झाला. कारण सच्चा काम करणाऱ्या माणसाला जेव्हा मिळतं तेव्हा खरा आनंद होतो. मी अनेक वेळा बघितलं की जे काही काम न करता वशिलेमुळे त्यांना राष्ट्रपती पदक मिळतं.
पण गोवेकर साहेबांच्या बाबतीत बोलायचं म्हणजे इतकं की ते पोलीस अधिकारी कमी होते आणि मित्र जास्त होते. आणि कोल्हापूरमधले गोवेकर साहेब आणि त्यांचा आज इथं या ठिकाणी आमचे पितामह आदरणीय बाळासाहेब दाभेकर व दीपक भाऊ मानकर, अंकुश अण्णा काकडे आणि अजित दरेकर आम्ही सर्वजण बसलो. खरं तर मूळ कल्पना ही माझी होती की साहेबांचा आज सत्कार व्हायला पाहिजे. साहेबांची मी बोललो, साहेबांनी नकार दिला बरेच वेळा, पण नाही साहेब, आमच्या पुणे शहराची आणि आमच्या सर्व मित्रांची ही इच्छा आहे की तुमचा हा सत्कार गौरव व्हायलाच पाहिजे. नाही हा करत त्यांनी ती कबुली दिली. पण मला या ठिकाणी DCP गिल साहेबांचं मनापासून कौतुक करूशी वाटतं, कारण साहेबांच्या बरोबरीने त्या साहेबांना बरोबर घेऊन त्यांनी साहेबांवरती विश्वास दाखवून त्यांनी काम करून घेतले त्यांच्याकडनं. आणि विशेष म्हणजे की नयन पुजारीसारखा जो खटला इतका महाराष्ट्रामध्ये तो गाद्याला खटला, हा साहेबांच्या केवळ गोवेकर साहेबांच्या प्रयत्नामुळे ते यश आला. आणि पुणे शहरामध्ये साहेब असताना इलेक्शन झाले. असं इलेक्शनचं वातावरण असं असतं की आता इथं काय होईल, इथं काय भांडणं होतील का, काय होतील का, पण साहेबांच्या केवळ मैत्रीत्वपूर्ण वातावरणामुळं साहेबांनी सर्वांना व्यवस्थित मॅनेज करून सगळ्यांना शांततेचं आव्हान देऊन सगळ्यांना शांत ठेवलं. त्यावेळेस मागच्या वेळेस गणपतीची मिरवणूक अख्ख्या पुणे शहराचं लक्ष लागलं होतं की हे मंडळ पहिलं निघणार, ते मंडळ पहिलं निघणार, मग आता आमचं कसं होणार, कसं होणार, अशा लोकांच्या मनात भयभीत झाले होते लोक. गणपती मंडळ भयभीत झाले. पण स्वतः गोवेकर साहेब यांनी असा निर्णय घेतला. त्यांनी मिटिंग घेतली, लोकांना समजून सांगितलं की बाबांनो, तुम्ही आपण अशा पद्धतीने जर काम केलं तर मिरवणूक चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. म्हणून आज जो गौरव होतोय त्यांचा, मी खरंच आज आनंदी आहे की आमचे शहराध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ मानकर यांनी ही कल्पना मी त्यांना सांगितल्यावर एका मिनिटात त्यांनी हजेरी दिली. अशा साहेबांचा सत्कार व्हायला पाहिजे. मला राममूर्ती, अशोक चांदगुडे यांचा खरंच विशेष म्हणजे उल्लेख करावा लागतो. जेव्हा पोलीस दलातून माणसं रिटायर होतात आणि त्यावेळेस ती जी लोक जनता, जी पोलीस लोक त्यांच्या बाबतीत जी सहानुभूती दाखवतो. आजही आम्ही या ठिकाणी ज्या कार्यालयात थांबलोय, या ठिकाणी 8-15 पोलीस त्यांच्या स्वतः इथं पुढे आलेले आहेत आणि त्यांचा गौरव बघण्यासाठी आलेले आहेत. मला तुमचं CM इंडियाचं आपण ह्या ठिकाणी आलेला आहात, त्यांचं स्वागत करायला आलात, मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि पितामह बाळासाहेब दाभेकर यांनी जो कल्पना आखली आणि त्या कल्पनाला आम्ही सगळ्यांना ह्या ठिकाणी त्यांना आम्ही साथ द्यायला तयार आहे. एवढंच बोलतो मी. आणि साहेबांच्या उर्वरित जीवनातलं आयुष्य आणि त्यांचं एकदम भरभराटीने जावं, चांगलं जावं. आणि जेव्हा ते रिटायर होतील, मी स्वामी चरणी प्रार्थना करतो, आता कोल्हापूर देवीला मी प्रार्थना करतो की त्यांना दीर्घ आयुष्य लाभो. एवढंच मी बोलताना. आमचे परममित्र सन्माननीय राष्ट्रपती पदक ज्यांना मिळाले ते सतीश गोवेकर साहेब आपल्या सेवेतनं आज निवृत्त होत आहेत. गणपतीचं आराध्य दैवत, सर्वात जास्त गणपती मंडळ किंवा सर्वात जास्त कार्यकर्ते हे पुण्यनगरीत आहेत. महालक्ष्मीचा वसा असलेले कोल्हापूर, तिथं त्यांचं जन्मस्थान आहे आणि महालक्ष्मींनी त्यांना पुण्यामध्ये सेवा करण्यासाठी पाठवलं. आमच्या सगळ्यांचे परम मित्र सन्माननीय पितामह बाळासाहेब दाभेकर, विविध पक्षाचे सर्व पक्षाचे सगळे पक्षाचे प्रमुख नेते मंडळी जे गोवेकरांचे परम मित्र आहेत, त्या सगळ्यांनी एक समिती स्थापन करून सतीश गोवेकर मित्र परिवारातर्फे आज हा कार्यक्रम ठेवला आहे. वास्तविक पाहता सहसा राजकीय पक्षाचे जे लोक असतात सहसा एकत्र येत नाहीत, पण गोवेकरांनी जी काही कला केली किंवा लोक जमा करण्याची एक ताकद त्यांना परमेश्वराने दिली, त्याच्यामुळे हे सगळे एकत्र आलेत. आज त्यांचा गौरव समारंभ कुटुंबासमवेत आमचे सगळे मित्र आणि परिवारातर्फे हा कार्यक्रम ठेवला आहे. त्यांना आमच्या सगळ्या मित्रमंडळाच्या वतीने, सतीश गोवेकर मित्रमंडळाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. त्यांचं आयुष्य पुढं भरभराटीचं जावं, आरोग्यदायक जावं ही शुभकामना करतो. आज आमचे परममित्र श्री सतीश गोवेकर साहेब यांचा आम्ही गौरव समारंभ आयोजित केलेला आहे. कालच त्यांचं सेवानिवृत्ती झाली. अतिशय मनमिळावू आणि पोलीस खात्यात असून सुद्धा सर्वांशी मैत्री जपणारे असे आमचे मित्र आज 36 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांचा कृतज्ञता म्हणून आम्ही हा सोहळा आयोजित केलेला आहे. कारण त्यांनी खूप लोकांना प्रामाणिकपणे मदत केलेली आहे. एक मित्रत्वाच्या नात्याने
कधी कुठले आडेवडे न घेता त्यांनी सर्वांना मदत केलेली आहे. त्यामुळे आमच्या नारायणपेठमध्ये बाळासाहेब दावेकर मित्रमंडळातर्फे आम्ही आमच्या सर्व मित्रमंडळींनी सर्वपक्षीय असा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आणि त्यांच्या भावी आयुष्यात त्यांचं सुखाचं समृद्धीचं त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मूळचे कोल्हापूरचे असणारे सतीश गोवेकर साहेब हे पोलीस खात्यामध्ये जेव्हा PSI म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली त्यानंतर उत्तरोत्तर प्रगती कशी करावी याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे गोवेकर साहेब. आपण त्यांच्या गुन्ह्यांच्या उकलाबद्दल बोलू शकतो, ते पोलीस निरीक्षक म्हणून त्यांनी पुणे, नागपूर इतर ठिकाणी केलेल्या कामाबद्दल बोलू शकतो. आत्ता सहाय्यक पोलीस आयुक्त क्राईम ब्रँच येथे केलेल्या कारकिर्दीबद्दल बोलू शकतो. पण त्याहीपेक्षा मला गोवेकर साहेब जास्त भावले ते एक चांगला माणूस म्हणून. जे आपण नेहमी म्हणतो की सामान्य माणूस किंवा सामान्य नागरिक हा साध्या वेशातील पोलीस असतो आणि पोलीस हा खाकी वर्दीतील सामान्य नागरिक असतो, माणूस असतो. हे माणूस पण जपण्याचं काम गोवेकर साहेबांनी कायम केलं आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्या लक्षात येईल की ते निवृत्त झाल्यानंतर सेवानिवृत्ती पत्करत असताना त्यांच्या मित्रपरिवाराने त्यांचा निरोप समारंभ आयोजित केला. पुण्यामध्ये एकही घटक असा नाही की पुण्याच्या सर्व्हिस काळामध्ये साहेबांनी त्याच्याशी नातं जोडलं नाही आणि हे नातं टिकवलं. हे नातं केवळ पोलीस आणि एक नागरिक म्हणून नव्हतं, पोलीस आणि एक कार्यकर्ता म्हणून नव्हतं, पोलीस आणि राजकीय पक्षाची व्यक्ती म्हणून नव्हतं, तर हे नातं त्याही पलीकडे जाऊन सर्व क्षेत्रातल्या मान्यवरांशी असलेला स्नेहाचा संबंध, सर्व पक्षातील कार्यकर्त्यांबरोबर असलेला दैनंदिन डायलॉग आणि या सगळ्याचा फायदा त्यांना गुन्ह्यांची उकल करताना सुद्धा झाला. त्यांची डिटेक्शनची जी एक पद्धत होती ती इतकी महत्त्वाची होती की त्यांनी आपल्याला जर आठवत असेल तर पुण्यामध्ये एकदा ते नदीपात्रात आपल्याला माहीत असेल तर पाटील खून प्रकरण खूप गाजलं. 24 तासामध्ये त्या गुन्ह्याची उकल झाली कुठल्याही प्रकारचे पुरावे नसताना. अशा प्रकारचं अभूतपूर्व कार्य ते करत आल्यामुळेच राष्ट्रपती पदकाने त्यांना गौरवान्वित करण्यात आलं आणि राष्ट्रपती पदक मिळवणाऱ्या या आमच्या सुहृदयी मित्रांचा आज निरोप समारंभ या ठिकाणी होतो आहे. मला असं वाटतं की साहेब हे आता निवृत्तीनंतर सुद्धा पोलिसांसाठी, नागरिकांसाठी, सर्वसामान्यांसाठी काम करत राहतील. त्यांच्या बुद्धिचातुर्याचा, त्यांच्या गुन्ह्यांची उकल करण्याच्या कलेचा, त्यांच्या माणसं जोडण्याच्या कलेचा हा पुण्याला येणाऱ्या काळात सुद्धा फायदा होत राहील. साहेबांनी यापुढे निवृत्तीनंतर पुण्यामध्येच राहावं आणि आम्हा सगळ्या मित्रमंडळींबरोबर उर्वरित त्यांचं जीवन जे आहे ते असंच सुखा समाधानाने व्यतीत करावं अशा प्रकारची कामना करतो आणि परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो, त्यांची प्रकृती उत्तम राहावो अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन माझं त्यांच्या प्रतीचं मनोगत थांबवतो. पुणे शहराचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सतीश गोवेकर हे आपल्या पोलीस खात्यातील प्रदीर्घ सेवा संपवून काल निवृत्त झाले. सतीश गोवेकर हे पोलीस नसून पोलीस दलातील एक अतिशय सद्ग्रस्त आहेत असं म्हणलं तर ते काही चुकीचं ठरणार नाही. कारण खाकी वर्दी अंगावर घेतल्यानंतर एक प्रकारची जोश येतो, काही जणांच्यामध्ये गुरमी निर्माण होते. पण सतीश गोवेकर मात्र या सगळ्या गोष्टीला अपवाद होते. पोलीस खात्यामध्ये असून सतत हसतमुख चेहरा त्यांचा पाहिल्यानंतर त्यांच्याकडे आलेल्या तक्रारदाराची निम्मी तक्रार ही आपोआप निघून जात असे आणि पोलीस किंवा कायद्याने प्रश्न सोडविण्यापेक्षा चर्चेने, सामोपचाराने प्रश्न सोडवावेत. समाजातील कटुता वाढू नये अशा प्रवृत्तीचे सतीश गोवेकर हे ज्यावेळेला पुण्यामध्ये आले त्यावेळेला त्यांनी पुणेकरांची मतं जिंकली. ते कोणत्या गावचे होते, त्यांची कुटुंबाची पूर्वपीठिका काय याबद्दल आम्हाला कोणाला काही फारशी माहिती नव्हती. पण आपल्याला माहिती आहे की नारायणपेठेतील बाळासाहेब दाभेकरांच्या कार्यालयामध्ये ते सातत्याने येत असत. अर्थात येत असत म्हणजे आपल्या कामाचा तो एक भाग आहे. कायदा आणि सुव्यवस्था पुणे शहरातली सांभाळत असताना
आपल्या विभागामध्ये सातत्याने फेरफटका मारला पाहिजे. त्या ठिकाणी असलेल्या कार्यकर्त्यांशी, मंडळांशी, व्यापाऱ्यांशी, राजकीय पक्षाशी देखील त्यांचा सातत्याने संवाद असायचा. आणि ज्यावेळेला ते दाभेकरांच्या कार्यालयामध्ये येत असत त्यावेळेला काही वेळ ते आपले पोलीस अधिकारी विसरून आम्हा मित्रांमध्ये अतिशय रममाण व्हायचे. पुण्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी होऊन गेले, अनेकांनी चांगली कामं केली आणि त्यांची नोंद पुणेकरांनी ठेवली. पण काही अधिकारी असेही होऊन गेले की ज्यांनी पुणेकरांना फक्त त्रास देण्याचा प्रयत्न केला. पण सतीश गोवेकर हे त्यामधले नाहीत. त्यांनी गणपती उत्सव असू द्यात, राजकीय पक्षांचे आंदोलनं असू द्यात, निवडणुका असू द्यात किंवा कुठल्या गुन्ह्यांचा तपास असू द्यात, तो अतिशय शितापीने आणि आपल्या अंगामध्ये असलेल्या गुणांनी पुणेकरांना दाखवून दिला. खरं म्हणलं तर अजूनही पोलीस दलामध्ये काम करण्याची धमक त्यांच्यामध्ये आहे. पण कायद्यापुढे 58 वर्ष झाल्यानंतर निवृत्ती घ्यावी लागते. आणि अधिकाऱ्यांचं वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध चांगले ठेवतात, पण आपल्यापेक्षा खालचा जो अधिकारी असेल, कॉन्स्टेबल असेल, जमादार असेल, हवालदार असेल, त्याला मित्रत्वाची वागणूक सतीश गोवेकरांनी सातत्याने दिली. त्यामुळे अनेक असेल, म्हणजे मग त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर असेल किंवा त्यांच्या कार्यालयामध्ये काम करण्यासाठी कॉन्स्टेबल लोक अतिशय प्रयत्न करायचे की नाही आम्हाला गोवेकर साहेबांच्या हातामध्ये काम केलेला आनंद वाटेल. एक थोरला भाऊ म्हणा किंवा वडिलकीच्या नात्याने ते सर्वांना सांभाळत देत होते. त्यांचं अनेक ठिकाणी कौतुक झालं, अनेक पदकं त्यांना मिळाली. पण परवाच्या 15 ऑगस्टला त्यांना आणखी एक त्यांच्या कामाच्या शिरपेचामध्ये तुरा रोवला गेला, ते म्हणजे राष्ट्रपती पदक त्यांना मिळालं. आणि राष्ट्रपती पदक आणि प्रदीर्घ केलेली पोलिसांची सेवा याच्यातनं निवृत्त होत असताना बाळासाहेब दाभेकर, दीपक मानकर, मी स्वतः, त्यानंतर संदीप खर्डेकर असतील, दत्ता सागरे असतील, अजित दरेकर असतील, प्रमोद गाडगे असतील आणि असंख्य त्यांच्या मित्रांनी आम्ही ठरवलं की त्यांचा उचित गौरव करावा. आम्ही त्यांना ज्यावेळेला ही कल्पना सांगितली त्यावेळेला त्यांनी स्पष्ट नकार दिला. ते म्हणले मी पोलिसांची सेवा केली, ते माझं कर्तव्य होतं आणि ते कर्तव्य मी पार पाडलं. ते पार पाडणं हे कोणाही सरकारी सेवकाचं काम आहे, त्यामुळे मी काही फार विशेष केलं असं नाही. पण आम्ही त्यांना सांगितलं आपण हे कर्तव्य पार पडत असताना खरोखर विशेष सेवा केलेली आहे, त्याबद्दल आम्ही तुमचा गौरव करीत आहोत. आज मला आनंद आहे की आज त्यांचा या ठिकाणी आम्ही गौरव करत आहोत. हा एक प्रकारे केवळ त्यांचा गौरव नसून पोलीस दलाचा गौरव आहे. पोलिसांना सध्याच्या परिस्थितीमध्ये कशी वागणूक मिळते हे आपण परवा मालवणला पाहिलं. असं कोणत्याही पक्षाचं सरकार येतील जातील, पण त्या खाकी वर्दीचा मान जो आहे, त्याचा सन्मान हा सर्वच राजकीय पक्षांनी, कार्यकर्त्यांनी केला पाहिजे, असं या निमित्ताने माझं मत आहे. मी सतीश गोवेकर यांना निवृत्तीनंतरचं आयुष्य त्यांचं सुखासमाधानाचं, आरोग्यदायी जावं. ते अर्थात घरी बसणार नाहीत, काही ना काहीतरी त्यांचे सेवा देण्याचं काम चालू राहील. त्यांना आमच्या आणि भारत मित्र मंडळाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर साहेब यांना गेल्या आठवड्यातच राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला. त्यांच्या अनेक त्यांनी गुन्ह्याची उकल केली, त्याचा सन्मान म्हणून राष्ट्रपती पुरस्कार त्यांना जाहीर झाला आणि कालच त्यांची सेवानिवृत्ती देखील झाली आहे. असे आपल्या सर्वांचे मित्र सतीशजी गोवेकर यांचा आज आमच्या मित्रपरिवाराच्या तर्फे गौरव या ठिकाणी करणं हे उचित ठरतं आहे. आमच्या सर्वांचे मार्गदर्शक बाळासाहेब दाभेकर यांच्या संकल्पनेतून आम्ही सगळेजण एकत्र येतोय आणि त्यांचा सन्मान करतोय. हा सन्मान त्यांचा नसून पोलीस खात्यातील एका मित्राचा सन्मान आहे. पण पोलीस खात्यात राहून देखील अनेकांना, सर्वसामान्यांना कशी मदत करता येईल, गरिबांना कशी मदत करता येईल, गुन्ह्यातून गुन्हे उकल कसे करता येतील, ह्याबाबत त्यांची हातोटी वाखाणण्यासारखी होती. आणि अशा आपल्या मित्राला या त्यांच्या सेवापूर्तीनिमित्ताने तसेच त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा. अभिमान वाटतो की पोलिसांचा गौरव गोवेकर साहेब हे राष्ट्रपती पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं आहे.
आज हे कल्पना कोणाला सुचत नाही, पण भरत मित्र मंडळाचे जे अध्यक्ष दैनंदिन ते बी माणसातून माणसांचं काम करणारे असे आमचे बाळासाहेब दाभेकर यांनी सुचवले की आपण हा नवीन संकल्प करूया की पोलिसांचा गौरव, की आज एवढे पोलिसां खात्यात काम करणारे, जे पुण्यात 36 वर्ष सतत राहून पुण्याची दिशा बदलणारे, गुन्हेगारी, गणपती आणि विशेष म्हणजे त्यांचा आत्ता कोरोनात माझे जे संपर्क झाले त्यांच्याबरोबर, त्यांच्या संपर्काने असं झालं की कोरोनाला हाताळणं हे 2 व्यक्तींनीच जास्त म्हणजे माझ्या दृष्टिकोनाने हाताळलं आहे, की एक दाभेकर यांनी 1 महिना कंटिन्युटी जेवणं घालून, त्यात गोवेकर साहेबांनी मी खूप सहकार्य केलं. असे अनेक किस्से पोलिसांच्या जीवनात अनेक किस्से येतात, पण त्या किस्स्यांमधनं जे पब्लिक मंडळांचे कार्यकर्ते, राजकीय वास्तुस्थिती या सगळ्यांना जिथल्या तिथं कसं हँडल करायचं, प्रत्येक भाग वेगळे येतात. राजकारणाच्या वेळेस राजकारण, गणपती मिरवणुकीच्या वेळेस गणपती मिरवणुका, कोरोनाच्या काळात कोरोना, या अशा अनेक गोष्टींना गोवेकर साहेबांनी व दाभेकरांनी माझ्या डोळ्यादेखत मी कोरोना समक्ष बघितला आहे. व आम्हाला जी लाईफ आहे ही गिफ्ट लाईफ आहे, कोरोनातनं आपण वाचून आलो. त्याच्यातनं हे दाभेकरांना जे सुचलेलं हे संकल्पना ही खूप अतिशय आहे. प्रत्येक व्यक्तीने यांचा बोध घ्यावा की दाभेकरांनी एक पोलिसांचा सत्कार केला. सरकारने तर केलं त्यांना राष्ट्रपती देऊन, पण एक बाळासाहेब दाभेकरांनी जो त्यांच्या परीने सगळ्या कार्यकर्त्यांनी असं वागावं म्हणून हा सत्कार जो घेतला आहे खूप अतिशय उत्साही आहे. तरी भरत मित्र मंडळ व दाभेकर यांच्या दोस्त परिवारांतर्फे त्यांना हार्दिक पुढच्या वाटचालीस शुभेच्छा.